फायटरचा ट्रेलर बघितला. हो मला आवडला. बऱ्याच लोकांना त्यातले डायलॉग वगैरे असे क्रिंज वाटू शकतात, पण मला पर्सनली खूप आवडलाय ट्रेलर आणि मी बघणार आहे तो पिक्चर जाऊन, कारण त्यात ऋतिक आहे. कारण माझ्या फेवरेट हिरो मधला एकच असा हिरो उरलेला आहे आता, ज्याला रोलमध्ये फिट होण्यासाठी तो आपली स्वतःची फिजिक नीट करतो, तो फिटनेसकडे लक्ष आहे त्याचं. बाकी सगळे ढेबरे झालेले आहेत, त्यांना फक्त यायचंय ना ऍक्टिंग करायचे, बाकी सगळं त्या VFX आर्टिस्टचा घाम काढी बात असते भाई. अख्खा दिवस रात्र ती वर्षानुवर्ष कामं करून मेहनत करतात त्या पोटाचं व्ही शेप आणण्यासाठी, चेस्ट व्यवस्थित आकारात आणण्यासाठी, गळ्याच्या लोंबलेल्या चरबीला गायब करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट असली थप्पी लावतायत. पण आम्ही काय बाबा वर्कआउट करणार आहे, आम्हाला फक्त एन्जॉय करायची लाईफ, फक्त एन्जॉय, फक्त ऍक्टिंग करायला यायचं समोर. ब्रँड आहे भाई, मी ब्रँड झालेलो आहे आता, काय माझी काय गरज नाही, मला गरज नाही या सगळ्यांची. शूटिंग झाली, पार्टीसाठी पॅक बना, विषय क्लोज, हे चाललेले लाईफ आहे भाई, बाकी काही नाही. माझा ऋतिक 200 पणी चांगला आहे, तर शाहरुख खानचा तर नाद नाही शाहरुख खानचा भाई. या वयामध्ये ती व्यक्ती एवढी बादशाह बॉडी मेंटेन ठेवते का? म्हणजे बघ, शाहरुख माझा फेवरेट शाहरुख नाहीये ऑनेस्टली, पण तो शाहरुख एक खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि बादशाह किंग द बॉय आहे, आणि त्याच्याकडे बघून सलमाननी काहीतरी शिकायला हवं. नाही तर हे थेरड आहे ना, पुढच्या 2-3 वर्षात आहे ना भाई, शाहरुखच्या बाबांचा रोल करेल. मी तुम्हाला सांगतोय ना, ते तसंच कवलं राहील शाहरुख. मला माहितीये VFX आर्टिस्ट शाहरुखलाही जवान बनवतायत, पण ऍटलीस्ट शाहरुखची बॉडी तर ओरिजिनल आहे, सलमानची बॉडी सुद्धा तशीच, गळा तसा, चेहरा सुद्धा तसा. अरे चाललंय काय भाई? अरे थोडी तर मेहनत करू दे स्वतःवरती. त्या VFX आर्टिस्टचा जीव, तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही एकच्या जागी 10 रुपये द्याल त्याला. अरे पण त्याचा तर घाम निघतो ना बिचाराचा. प्रत्येक एक पॉइंट वरती एडिटिंग करायला लागतं. किती त्रास होत असेल त्या लोकांना यार. इच्छा गावात डुक्कर. नाही, मी सांगतोय नाही ना, टायगर 3 बघाच आहे रे, पण टायगर 3 मध्ये ना भावा, म्हणजे मस्किर नाही करत, खोटं वाटेल तुम्हाला, मला ते ढोकळलेल्या सलमानला बघावं वाटत नाही रे आजकाल. तो ढोकळलाय म्हणजे बघा, मर्द कसा असतोय ते का, जवान, हे बघा, हे अशी पोस्चर असते ना, तो असा झालाय रे थोडासा. तुम्ही ज्यांनी टायगर 3 बघितलं, तुम्ही बघितला तो असा झालाय. अरे भाई वर्कआउट कर सलमान, तू नाही म्हातारा ब्रो. अरे भाई 70 वर्षापर्यंत लोक बॉड्या बनवतायत, तुमच्याकडे अजून वय आहे, तुमच्याकडे सगळे. सलमान भाऊ, मी तुमच्या पाया पडतो, वर्कआउट करा, मला त्रास होतोय यार. मग नंतर तुम्ही बोलतात की तुमचे फॅन लोक असे तुम्हाला बोलतात. अरे बोलणार नाही मग काय भाई, आम्हाला अपेक्षित तुमच्याकडनं. इकडे मी सुट्ट्या घेतला का कुत्र्यासारखे तुडवतात मला पोरं. काय थोडीशी चुकी आली का माझी आयमाय निकळे, मग तुम्ही पण आयमाय सहन करा भाई. गावात डुक्कर साला. नाही रे, याला काय अर्थ रे भाई, याला नाही अर्थ रे. अरे एवढा पैसा आहे, एवढे ट्रेनर आहेत सगळे यांच्याकडे. अरे काय फरक पडतो बॉडी बनवायला ब्रो? काय फरक पडतो? दिवसातले 2-3 तास दे ना जिम मध्ये. एक चांगला ट्रेनर बघ. एक कशाला भाई, 4-5 ट्रेनर अवतीभोवती ठेव, आणि त्या शेराला पहिला अकल, ते मेंटल आहे पुरं. त्याला पहिला लांब ठेव तुझ्यापासून, आणि बाकी सगळे बॉडी गार्ड नको, फक्त ते ट्रेनर आजूबाजूला ठेव. बहुत 24 तास त्यांना तुझ्या सोबत राहू दे. तुझी बॉडी महिन्याभरात नाही ना त्यांनी बनवली, तो वेगळा टोन येईल रे तुझ्या बॉडीला. बादशाह दिसशील भाई. VFX आर्टिस्टची नाही गरज चाललोडी. असं का करतोय ब्रो? अरे नाही बघवत रे, लोक इज्जत काढतात माझी तुझ्यामुळे. बघा, अरे तुझा सलमान बघितला असा ढेबऱ्या झालाय, तुझा सलमानचं पोट बघ कसं आलंय, अरे तुझा सलमान असा आलाय. म्हणजे लोक इज्जत करतात. लोक शाहरुख खानची नावं घेतात, याची नावं घेतात, त्याची नाव घेतात. सलमानचं नाव कोण घ्यायलाच मागत नाही रे. बॉडी आयकॉन ना तू. अरे एक टाइम होता, तुला बघूनच लोक बॉडी बिडी बनवायला लागलेत, तुला बघून लोक शिकलेत गोष्टी ना. तू असं ढेबरा आल्यात, म्हणजे ती लोक आता काय करत, त्यांनी पण ढेबरा व्हायचं, मी पण माझा पोट सुटू देऊ, माझा अंग लोंबू देऊ, काय करायचा विषय भाई? असं नाही ना सलमान भाऊ यार, प्लीज ब्रो. गावात उद्या विदाऊट ड्रायव्हर गाडी दिसणार आहे श्रीमान. मी घरातून निघणारच नाही महिनाभर. काय विषय नाही भाई.